दादा, आत्ताच या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने भव्य असा कार्यक्रम झाला भांडी वाटपाचा, त्याविषयी काय सांगाल? आपल्याला कल्पना आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक योजना त्या ठिकाणी आलेली आहे की बांधकाम मजूर जे आहेत त्यांना जे अत्यावश्यक किट असतं ते किट त्या ठिकाणी वाटप करण्यात येतं आणि ज्यांनी नोंदणी केली आहे अशांच्या कुटुंबियांना भांडी वाटप देखील करण्यात येतं। मात्र दुर्दैवाने या ज्या शासनाच्या महत्वाकांक्षी योजना आहेत ते सर्वसामान्यांच्या पर्यंत जात नाहीत, पर्क्युलेट होत नाहीत आणि ते महत्वाचं काम या ठिकाणी जिल्हा प्रमुख महेश चिवटे आणि सगळे शिवसेनेचे पदाधिकारी करतायत। आज अशा जवळपास 400 पेक्षा अधिक बांधकाम मजुरांना भांडी वाटपाचा कार्यक्रमाचं नियोजन भव्य असं केलं गेलं होतं। आपण बघितलं मोठ्या संख्येनं महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या होत्या, त्यांना त्या ठिकाणी भांडे वाटप जवळपास 43 लाख रुपयांची भांडी वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडला आणि त्या सगळ्या महिला भगिनीच्या डोळ्यात जे आनंदाश्रू होते, ज्या भावना होत्या त्या मला वाटतं की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना या माता माऊलींनी दिलेले आशीर्वाद होते। लाडकी बहीण योजना ही देखील राज्यामध्ये खूप महत्वाकांक्षी योजना आहे, खूप पॉप्युलर होते आणि मला असं वाटतं की एकनाथजी शिंदे साहेबांनी या सगळ्या बहिणींना एक येणाऱ्या रक्षाबंधनाची भेट म्हणून ही सगळी भांडी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिली आहे। तर या निमित्तानं विज्ञान आव्हान आहे सर्वच राजकीय पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या की राज्य शासनाच्या या ज्या महत्वाच्या योजना आहेत ह्या जर आपण सर्वसामान्य नागरिकांच्या पर्यंत जर पोहोचवल्या तर मला वाटतं एकही त्याच्यामध्ये जो गरजू लाभार्थी आहे तो वंचित राहणार नाही आणि म्हणून जास्तीत जास्त या योजनांचा प्रचार प्रसार व्हावा असं मला वाटतं। उद्याच्या आषाढी वारी संदर्भात मुख्यमंत्र्यांचं नियोजन कशा प्रकारे आहे आणि उद्याचं म्हणजे काय घोषणा ती करणार आहेत उद्या? या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रथमच आपण बघितलं असेल आजपर्यंत गेल्या 70 वर्षात सर्व मुख्यमंत्री फक्त आषाढी वारी दिवशी येतात, महापूजा करतात आणि निघून जातात। मात्र गेल्या 3 वर्षापासून आपण पहिल्यांदा बघितलं की एकमेव मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असा आहे की वारीच्या अगोदर 3 दिवस ते पंढरपूरमध्ये येतात, तळ ठोकून थांबतात, वाळवंटाची पाणी करतात, चंद्रभागा नदीची पाणी करतात, 65 एकर तळाची पाणी करतात आणि या सगळ्या पाणी करून या सगळ्या वारकरी बांधवांची कशा पद्धतीने चांगली व्यवस्था होईल, त्यांना टॉयलेटची व्यवस्था कशी होईल, स्वच्छतेची व्यवस्था कशी होईल, त्यांना इतर अनुषंगिक जे जे काही लागतं त्या सगळ्यांची व्यवस्था कशा पद्धतीने चांगली होईल या अनुषंगाने काळजी घेतात आणि वारकऱ्यांचा सेवक म्हणून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी काम करतात। आपण पाहिलं असेल अनेक वेळेला ते बाईकवर फिरले, चालत फिरले, टॉयलेटचे दरवाजे उघडून बघितले, स्वच्छता बघितली। मला वाटतं एक ऐतिहासिक आणि विक्रमी या ठिकाणी गर्दी यावेळी वारकऱ्यांची या आषाढी वारीला होणार आहे आणि म्हणून कुठल्याही पद्धतीनं वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी कटाक्षाने प्रशासनाला सूचना दिल्या, स्वतः ते या ठिकाणी काळजी घेतात। यासोबतच मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा असेल, वारकरी महामंडळ असेल, त्यासोबतच वारकऱ्यांच्या ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपये अनुदान असेल, अशा सगळ्या महत्वाच्या योजना वारकऱ्यांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेल्या। त्याच्यामुळे वारकऱ्यांमध्ये देखील यावर्षी खूप मोठा उत्साह आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टोकन दर्शन। तिरुपती बालाजीला ज्या पद्धतीनं टोकन दिलं जातं, तुमचा या दिवशी या वेळेला नंबर आहे अशा पद्धतीचे टोकन मिळतं आणि त्या सर्वसामान्य भाविक भक्ताचा वेळ त्या ठिकाणी वाचतो। ज्या क्षणाला ज्या वेळेला त्यांचं दर्शन आहे त्या वेळेच्या काही तास जरी अगोदर केलं तर बरोबर त्या पद्धतीने सिस्टीम होते आणि दर्शन होतं। अगदी तिरुपतीच्या बालाजीच्या धर्तीवर या ठिकाणी कार्तिकी एकादशी पासून टोकन सिस्टीम पंढरपूरमध्ये लागू होणार आहे याची घोषणा देखील मुख्यमंत्री महोदयांनी काल औपचारिकरित्या केलेली आहे। अधिकृत घोषणा आज देखील त्याचे सायंकाळी होणार आहे। तर एक खूप चांगल्या पद्धतीची टोकन सिस्टीम, टोकन दर्शन सिस्टीम या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरमध्ये येते आणि मला वाटतं जे लाखो वारकरी 18 तास त्या दर्शन बारीमध्ये उभे राहतात, दर्शन मंडपामध्ये उभे राहतात, त्या वारकऱ्यांची गैरसोय त्या ठिकाणी टाळली जाणार आहे आणि मला विश्वास आहे की वारकऱ्यांच्या या आशीर्वादामुळे एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी विराजमान होते। करमाळा विधानसभा मतदारसंघ हा सातत्याने शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे किंवा तो एक इथला शिवसेनेचा गड राहिलेला आहे। या अनुषंगाने आता शिवसेनेनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून लोकांची सेवा असेल किंवा बांधकाम मजूर यांना साहित्य वाटप असेल, या सर्व गोष्टी देत असताना विधानसभेची कुठेतरी तयारी दिसून येते शिवसेनेची। त्या अनुषंगाने या ठिकाणचं महायुतीची जागा
शिवसेना लढवणार आहे का, याच्यामध्ये नेमकं स्पष्टीकरण काय द्याल? नाही, साहजिक आहे, राजकीय क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की त्याला विधानसभेची संधी मिळाली पाहिजे किंवा तो ज्या कार्यक्षेत्रात काम करतो तिथं तिथं त्याला संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जो प्रश्न विचारला मगाशी की मोठे बंधू महेश चिवटे शिवसेनेकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत, ते सातत्याने मागणी करतायत, तर मला असं वाटतं याच्यामध्ये काही गैर नाही, परंतु याचा निर्णय हा महायुतीच्या वरिष्ठ स्तरावर होतो. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महायुतीचं सरकार आहे, मग त्याच्यामध्ये शिवसेनेचे शिंदे साहेब आहेत, भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, राष्ट्रवादीचे अजितदादा पवार साहेब आहेत. आणि यामुळे महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो निर्णय अंतिम असेल. महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल तो या करमाळा विधानसभेतून विक्रमी मताधिक्यातून निवडून जाणं हे गरजेचं आहे, कारण एकनाथजी शिंदे साहेबांचे महायुतीचे हात बळकट करण्यासाठी आणि पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी करमाळा विधानसभा क्षेत्रातून महायुतीचाच उमेदवार विक्रमी मताधिक्याने निवडून येईल हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. मध्यंतरी आपल्या नावाची ही कुठेतरी चर्चा होती, करमाळा विधानसभा मतदारसंघातून किंवा विधान परिषदेला मंगेश चिवटे त्यांचं नाव कुठेतरी दिसेल, अशा प्रकारची चर्चा होती. नाही, अशी चर्चा मी पहिल्यांदाच तुमच्याकडनं ऐकतो की कवा करमाळामधून विधानसभा लढवायची वगैरे, परंतु मला असं वाटतं की एक बंधू इकडं आहेत, ते त्या ठिकाणी त्यांचं नशीब आजमावत आहेत आणि माझं कार्यक्षेत्र हे थोडंसं महाराष्ट्रव्यापी आहे, त्याच्यामुळे एक विशिष्ट असा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून मी काम करत नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये वैद्यकीय सेवा कशी देता येईल हेच माझं ध्येय आहे आणि त्या अनुषंगानं राज्यस्तरावर मी काम करतो आहे.